पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सुट्टी असल्यानं मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात तुडुंब गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। बसायलाही जागा नाही इतकी गर्दी या परिसरात झाली। केवळ मरीन ड्राईव्ह नाही तर गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी या ठिकाणी सुद्धा हजारो लोक फिरणं, फोटो काढणं आणि सुट्टीचा आनंद घेणं यासाठी आल्याचं दिसतंय। आज शनिवार आणि उद्याचा रविवार, त्यामुळे या परिसरात प्रचंड गर्दी पाहायला मिळते। आपण ही दृश्य पाहतो, अगदी काही मिनिटापूर्वीची ही दृश्य आहेत आणि या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना काही वेळेला तारेवरची कसरत करावी लागते। याचा सविस्तर आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि त्यात शनिवार, मात्र या दिवसाचं निमित्त साधत आपण पाहतोय की मुंबईतल्या प्रसिद्ध मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये नागरिकांनी तुडुंब गर्दी केली आहे। अगदी बसायला देखील जागा नाही इतकी गर्दी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की किती लोक रस्ता क्रॉस करत आहेत। आज शनिवार आहे, 15 ऑगस्ट आहे आणि या निमित्ताने मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये नागरिक फिरायला आले आहेत। मात्र केवळ मुंबईकरच नाही तर मुंबईच्या बाहेरून देखील अनेक लोक इथे स्वातंत्र्य दिनासाठी आले आहेत। आपण इथे पाहतोय की तुडुंब गर्दी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झालेली आहे। एरवी इतकी गर्दी नसते, मात्र आज अनायसे सुट्टी देखील आहे, 15 ऑगस्ट देखील आहे, त्याचं औचित्य साधून इथे नागरिक फिरायला आले आहेत। आणि केवळ हा एवढा पट्टा नाही तर पुढे देखील आपण पाहिलं म्हणजे कोस्टल रोडचा जो बोगदा आहे त्या बोगद्याच्या इथे देखील गर्दी झालेली आहे। त्यामुळे गिरगाव चौपाटी असेल, मरीन ड्राईव्ह असेल, या सगळ्या परिसरांमध्ये गर्दी झालेली आहे आणि पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या परिसरामध्ये करण्यात आला आहे। कारण का नागरिकांची गर्दी तुडुंब झाली आहे। केवळ मरीन ड्राईव्ह नाही तर गेटवे ऑफ इंडिया असेल, अशी अनेक ठिकाणं आहे मुंबईतली जी प्रेक्षणीय स्थळं आहेत जिथे लोक फिरायला जाऊ शकतात, तिथे नागरिकांनी गर्दी केली आहे। आणि आजचं निमित्त साधत सगळेजण आपल्या घराच्या बाहेर पडले आहेत मुंबई फिरायला आणि परिणामी आपण पाहतोय की मुंबईमध्ये किती बाहेर गर्दी झालेली आहे। ते व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।